ए आई, ए दादा, अरे बघ ना, मी तुम्हाला भेटण्यासाठी कोणाला आणलं आहे. घरात येताच आनंदित होऊन काव्याने सगळ्यांना आवाज दिला. अगं कोण आहे? कशामुळे माझी बहीण एवढी खुश झाली आहे? काव्याचा भाऊ किशोर आपल्या पत्नीबरोबर आपल्या खोलीतून बाहेर येत बोलला. तोपर्यंत आई पण बाहेर हॉलमध्ये आली. आई, हे आहेत मेजर साहेब, वीर रोशन सिंगजी. यांची मुंबईमध्ये पोस्टिंग झाली आहे. काव्याने आपल्याबरोबर आलेल्या त्या उंच आणि धिप्पाड अशा आकर्षक व्यक्तीबरोबर आपल्या कुटुंबाची ओळख करून दिली. नमस्ते, असे म्हणून मेजर साहेबांनी सर्वांना अभिवादन केले. चहा नाश्ता करत असताना मेजर साहेबांनी सर्वांना सांगितले की ते पंजाबमधील अमृतसर या शहरात राहतात आणि ते आपल्या आईवडिलांचे एकुलते एक मुलगा आहेत. ते सरदार कुटुंबातील आहेत व अविवाहित आहेत. चहा नाश्ता झाल्यानंतर ते काव्याला म्हणाले, ठीक आहे काव्या, आता मी निघतो, उद्या भेटू. काव्या त्यांना बाहेरपर्यंत सोडवायला गेली. 2-3 दिवसातच तुला माझ्या आईवडिलांशी भेटवण्याचा प्रयत्न करतो, मेजरने कारमध्ये बसताना सांगितले. काव्या जेव्हा घरात आली तेव्हा तिने तिच्या दादाला, वहिनीला तसेच आईला सुद्धा तिच्याकडे रागाने पाहताना पाहिले. कोण आहेत काव्य ते? आणि आम्हाला त्यांना का भेटवले आहे? काय अर्थ होतो याचा? तिची वहिनी मुद्दाम खोचकपणे बोलली. आई, ते भारतीय सेनेमध्ये अधिकारी आहेत. वयाने माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत आणि मला त्यांच्याशी लग्न करायचं आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना त्यांना भेटण्यासाठी आणलं होतं. एका दमात हे सर्व बोलून काव्या आपल्या रूममध्ये निघून गेली. काव्याचे असे बोलणे ऐकल्यानंतर घरात सर्वांना धक्काच बसला. सगळेजण हैराण झाले. एकमेकांकडे पाहून म्हणू लागले, डोकं खराब झालं आहे का या मुलीचं? आता या वयात लग्न करणार आहे ही, ते पण अशा परजातीतील मुलाशी. आपले तर समाजात नाकच कापले जाईल. आई डोक्याला हात लावून बोलली. तेव्हा किशोर म्हणाला, येऊ दे तिला बाहेर, मी बोलतो तिच्याशी. तिची वहिनी अमृता थोडीच गप्प बसणार होती. ती सुद्धा म्हणाली, काव्याचे तर खरोखरच डोकं फिरलं आहे. लग्न, ते पण एवढ्या मोठ्या वयाच्या माणसाची. वहिनी, काय वाईट करायला लागले आहे मी? या संसारात तर सगळेच लग्न करतात. तुम्ही सुद्धा लग्न करूनच या घरात आलेला आहात आणि वयामुळे काय फरक पडतो? माझे तरी वय कुठे लहान आहे? खोलीतून बाहेर येत काव्या म्हणाली, चांगले जीवन जगत आहेस तू काव्या, कशाला त्यात आग लावतेस? एकतर तो दुसऱ्या जातीचा मुलगा, त्यातही तुझ्याहून 10 वर्षांनी मोठा, ना रंग रूपाने सुंदर. काय पाहिलं आहेस असं तू त्याच्यात, म्हणून तू त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करत आहे? तुझ्यापुढे तो काहीच नाही ग काव्या. आईने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे ना आई, माझे आतापर्यंतचे सगळे आयुष्य तुमच्या म्हणण्याप्रमाणेच गेले आहे. आता तरी मला माझ्या मनासारखे करू द्या ना. असे बोलून काव्या आंघोळीसाठी गेली. त्या दिवसापासून घरातले वातावरण बिघडून गेले होते. सकाळी उठल्यानंतर तिच्याशी कोणीही बोलले नाही. काव्या बिचारी गपचूप नाश्ता करून ऑफिसला गेली. तेवढ्यात तिला मेजर साहेबांचा फोन आला. हॅलो, गुड मॉर्निंग डिअर, कशी आहेस? झोप आली का नाही रात्री? मी ठीक आहे, काव्या म्हणाली. काय झाले काव्या, तुझा मूड ठीक दिसत नाही. काही प्रॉब्लेम झाला आहे का? काव्याला रडू आले. ती म्हणाली, काल तुम्ही घरी येऊन गेल्यानंतर माझ्या घरात खूप गोंधळ झाला. माझे लग्न करण्यासाठी कोणीच तयार नाहीये. असं मी काय जगावेगळं करत आहे? ती रडक्या स्वरात बोलत होती. तेव्हा मेजर साहेब म्हणाले, ठीक आहे काव्या, काही होत नाही. तू उदास होऊ नकोस की टेन्शन घेऊ नकोस. आपण काहीतरी उपाय करू यावर. उद्या माझे मम्मी पप्पा येत आहेत आपल्या लाडक्या सुनेला भेटण्यासाठी. तू तयार राहा, मेजरने उत्साहाने सांगितले. हे ऐकून काव्या एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणाली, उद्या लगेच? इतक्या लवकर? मी कसं काय तयारी करू सगळी? तुला काय तयारी करायची आहे काव्या? तू कुठलीही वेगळी तयारी करू नकोस. फक्त तू स्वतः तयार होऊन उद्या 10 वाजता हॉटेल ऐश्वर्यामध्ये ये. मी तिथेच भेटेन तुला. हे सगळं ठीक आहे, परंतु मी खूप नर्वस फील करत आहे, काव्याने जरासे घाबरत सांगितले. अरे, त्यात नर्वस व्हायचे काय कारण आहे? माझे आई वडील खूप साधी सरळ माणसे आहेत. ते तर कधीपासून आपल्या सुनेसाठी तरसत आहेत. मीच लग्नासाठी तयार नव्हतो इतके दिवस.
त्यांना जर वाटलं तर ते उद्याच लग्न करून घरी तुला सून म्हणून नेतील. तू काळजी करू नकोस, भेटू आपण उद्या, असे म्हणून मेजरने फोन ठेवला. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर काव्या चहाचा कप हातात घेऊन बाल्कनीत उभी राहिली. तिला 6 महिन्यापूर्वी मेजरबरोबर झालेली पहिली भेट आठवत होती. काव्या तिला समजू लागल्यापासून घरातल्या जबाबदाऱ्या निभावण्यातच तिचे आयुष्य चालले होते. स्वतःबद्दल विचार करायला तिला वेळच मिळाला नव्हता. स्वतःकडे लक्ष देणे जणू ती विसरूनच गेली होती. फक्त आई, दादा, वहिनी आणि भाचा एवढेच तिचे विश्व होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून घरातील लोकांचे तिच्याप्रती वागणे बदलले होते आणि काही गोष्टी तिच्या कानावर पण आल्या होत्या. त्यामुळे तिचे मन पूर्णपणे कोलमडून गेले होते. तिच्या लक्षात आले होते घरात सगळेजण आपापल्या जीवनात खुश आहेत. घरात सगळ्यांना फक्त तिच्या पैशाशी मतलब होता. तिच्याविषयी कुणाला काहीच वाटत नव्हतं. जेव्हा मावशीने तिच्या आईशी तिच्या लग्नाविषयी बोलणे केले होते तेव्हा काव्याच्या मनाची तडफड झाली होती. कारण आई तिच्या मावशीला म्हणाली होती की जर काव्याचे लग्न झाले तर आमचे जीवन नरक होऊन जाईल. किशोरच्या नोकरीचं काय खरं नाहीये. त्याची नोकरी सारखी बदलत राहते. कधी तो नोकरीला असतो तर कधी घरीच असतो. काव्याचे जर लग्न झाले तर लग्नानंतर तिच्या सासरची लोक तिला माहेरी मदत करू देणार नाहीत. आईचे असे बोलणे ऐकून काव्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. त्यामुळे तिने खूप विचार करून एक निर्णय घेतला होता. एके दिवशी मेट्रोमधून ऑफिसला जात असताना तिची बालमैत्रीण सायली भेटली तिला. काव्याच्या जीवनाची अशी कहाणी ऐकून तिची मैत्रीण तिला रागवली होती. तू अजूनही घरात सगळ्यांना सांभाळत बसली आहेस. काका जिवंत होते तेव्हा तू कमवत होते आणि त्यांच्या जाण्यानंतर मात्र तू त्या घरातील सोन्याचं अंड देणारी कोंबडी बनली आहेस. त्यामुळे तुझे घरचे तुझे लग्न होऊ देत नाहीयेत. मी तुझं आता काही ऐकणार नाही. तू फक्त माझ्याबरोबर चल, असे म्हणून सायलीने काव्याला तिच्या ओळखीच्या एका मॅरेज ब्युरोमध्ये नेले आणि तिथे काव्याची नाव नोंदणी केली. मॅरेज ब्युरोमध्ये नाव नोंदल्यानंतर 1 महिन्यानंतर तेथून काव्याला फोन आला व त्यानंतरच तिची मेजर साहेबांशी पहिली मुलाखत झाली. मेजर साहेब काव्याला पहिल्या भेटीतच आवडले होते. काहीही संकोच न करता मेजर साहेबांनी काव्याला स्पष्टपणे सांगितले होते की ते 42 वर्षाचे आहेत म्हणून. परंतु त्यांनी अजूनपर्यंत लग्न केले नव्हते कारण की त्यांची अशी आर्मीमधील नोकरी होती. त्यांची पोस्टिंग नेहमी बदलत असे आणि ते आपल्या कुटुंबाला बरोबर घेऊन जाऊ शकत नव्हते. या नोकरीमध्ये सुट्टी पण कमी मिळते. फक्त आई वडिलांची देखभाल करण्यासाठी एखाद्या मुलीशी लग्न करून तिला असे सासरी सोडणे त्यांना पसंत नव्हते. आता त्यांची पोस्टिंग मुंबईमध्ये आहे आणि आता ते आपल्या कुटुंबाला जवळ ठेवू शकतात म्हणून त्यांनी आता लग्नाचा निर्णय घेतला होता. काव्याच्या बाबतीत सगळं जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले होते, अशी कुटुंबाप्रती जबाबदार असलेल्या मुलीबरोबर कोण लग्न करण्यासाठी तयार होणार नाही. तुला माझ्या घरी नेऊन मी व माझे आई वडील स्वतःला धन्य समजेल. मेजर साहेबांची भेट झाल्यानंतर काव्याने तेथूनच सायलीला सर्व काही सांगितले. तेव्हा सायलीला खूप आनंद झाला आणि ती म्हणाली, आता उशीर करू नकोस. जरी मेजर साहेब तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे असले तरी आणि त्यांची संस्कृती जात जरी वेगळी असली तरी होकार दे, कारण त्यामुळे काहीच फरक पडत नाही. तुम्ही दोघं समजूतदार आहात. तू तुझं सगळं वैभव लुटलं तरी तू तुझ्या कुटुंबाची सख्खी होऊ शकत नाही. ते फक्त त्यांचं मतबल काढत आहेत. त्यामुळे तू आता लग्न करून स्वतःचा संसार थाट, आपली जिंदगी जग. मेजर साहेबांशी 1-2 वेळा भेटल्यानंतर तिच्या लक्षात आले की खरंच आपल्या जोडीदाराबरोबर लग्न करून राहण्यामध्ये खूप आनंद आहे. स्वतःला आतून मजबूत करून व लग्न करण्याचे निश्चित करूनच तिने मेजर साहेबांची आपल्या कुटुंबाशी भेट घडवून दिली होती. दुसऱ्या दिवशी काव्या मस्तपैकी शिफॉनची गुलाबी रंगाची साडी नेसून त्यावर मोत्याचा सेट घालून घरातून निघाली. तेव्हा तिची आई व बहिणी तिच्याकडे तिला खायला उठल्याप्रमाणे बघू लागल्या. ती हॉटेल ऐश्वर्यामध्ये पोहोचली होती.
हॉटेल ऐश्वर्याच्या रूम नंबर 501चे बेल बटन दाबताना तिच्या हृदयात धडधड होत होती. तिला वाटत होते की ती जीवनातील खूप अवघड आणि महत्त्वाची परीक्षा देणे चालली आहे. दरवाजा उघडला तेव्हा समोर मेजर साहेबच उभे होते. मेजर साहेबांनी तिचा हात पकडून आतमध्ये नेले. काव्याला पाहताच मेजर साहेबांचे आईवडील उभे राहिले. काव्याने त्यांना नमस्कार केला. मेजर साहेबाच्या आईने तिला गळ्याशी लावले आणि म्हणाले, देवाचे खूप खूप आभार आहेत. देवाने आम्हाला इतकी गोड प्रेमळ मुलगी सुनेच्या रूपात दिली. हा दिवस पाहण्यासाठी माझे डोळे कितीतरी दिवस तरसत होते. बस बाळा, आरामशीरपणे बस. मेजर साहेबांचे वडील तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. काव्या जराशी लाजून समोरच्या सोफ्यावर बसली. मुली, आम्ही तुला काही विचारणार नाही आहोत. तुझ्याबद्दल आम्हाला रोशन सिंगने सगळे सांगितले आहे. आम्हाला फक्त तुला एकदा पाहायचे आहे. आज संध्याकाळी आपण तुझ्या कुटुंबाला भेटून तुमच्या लग्नाची तारीख पक्की करून टाकूयात. संध्याकाळी आम्ही तुझ्या घरी येतो. मेजर साहेबांच्या वडिलांनी असे म्हटल्यावर काव्या आपली नजर झुकवत लाजून म्हणाली, ठीक आहे, जसे तुम्ही म्हणाल तसे. हलका फुलका नाश्ता झाल्यानंतर काव्या घरी आली. घरी आल्यानंतर फ्रेश होऊन चहा पिता पिता ती घरच्यांना गंभीर स्वरात म्हणाली, आई आणि दादा, हे बघा, मी काय सांगते ते ऐका. आज संध्याकाळी मेजर साहेबांचे आईवडील माझ्या लग्नाचे पक्के करण्यासाठी आपल्या घरी येणार आहेत. लग्न? कसले लग्न? आम्हाला हे लग्न मंजूर नाहीये काव्या. आम्ही कुठल्या लग्नामध्ये सामील होणार नाही. आम्ही असे पण परजातीत तुझे लग्न करून देणार नाही. आम्हाला हे मान्य नाही. भाव अगदी कठोरपणे तिला बोलत होता. परंतु मी निश्चित केले आहे दादा की मी लग्न मेजर साहेबांशीच करणार आहे. काव्या निर्भीडपणे बोलली. तेव्हा भाव तिच्यावर रागाने ओरडला, तू इतक्या वर्षाची आपल्या बाबांची इज्जत अशी मातीत घालवणार नाही का काव्या? आई, काहीतरी बोल तू की. तू का अशी गप्प बसली आहेस? या दोघांचे बोलणे शांतपणे ऐकत बसलेली आई म्हणाली, मी काय बोलू किशोर? जर काव्याला काही समजतच नसेल तर मी काय बोलू? काय समजत नाहीये आई मला. लग्नच तर करत आहे ना मी. दुसरं वाईट काम तर करत नाहीये. काव्या रडक्या स्वरात म्हणाली. तेवढ्यात तिची वहिनी म्हणाली, नणंदबाई, तुम्ही तर बुडी घोडी लाल लगाम सारखंच करत आहात. लग्न आणि छी, ते पण या वयात. वहिनीने पण आपली औकात दाखवलीस. का वहिनी? आतापर्यंत तुम्हाला महागड्या साड्या, ड्रेसेस, दागिने आणत होते. तोपर्यंत तर मला प्रेमळ नणंद आणि बहीण म्हणताना थकत नव्हता तुम्ही, आणि आज मला म्हातारी घोडी म्हणताय काय? खरं तर तुम्हा कुणालाच माझे लग्न व्हावे अशी इच्छा नाही, कारण मी तुमच्यासाठी एक कमावणारी, सोन्याचं अंड देणारी कोंबडीच आहे ना. माझ्या कमाईवरच तुम्ही लोक आपले शौक पूर्ण करत आहात. तुम्ही सगळे स्वतःच्या दुनियेमध्ये मग्न आहात, खुश आहात, परंतु तुम्ही कधी माझा विचार केला आहे का? हे बघ काव्या, तू तुझ्या सीमा ओलांडायला लागली आहेस. त्या मेजरने तुझे डोके खराब केले आहे वाटते. आई रागाने बोलली. नाही आई, माझं डोकं इतके दिवस खराब झालं होतं, परंतु आता ठिकाणावर आलं आहे. जेव्हा मावशी तुझ्याशी माझ्या लग्नाबद्दल बोलण्यास आली होती तेव्हा तूच तिला म्हणाली होतीस की काव्याचे लग्न केले तर आम्हा लोकांचे कसे होणार. तिच्यामुळेच तर हे घर चालत आहे. त्यामुळेच तुम्ही माझे लग्न होऊ देण्याचा विचार कधी केलाच नाही. आता बास कर छोटी, खूप बोलत आहेस तू. आता या वयात लग्न बिग्न करायचे स्वप्न पाहणे सोडून दे. सुखाने नोकरी करा आणि आतापर्यंत राहत आले आहे तसं सगळ्यांबरोबर राहा. किशोर थोडा नम्र होत काव्याला म्हणाला. तेव्हा काव्या म्हणाली, दादा, तुला आठवतंय का ना, तू आणि वहिनी नवीन सिनेमा आला की नेहमी पहिल्या शोला तुम्ही जात असता. मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही असेच सिनेमा पाहून आला होता तेव्हा माझ्या लग्नाबद्दल वहिनीशी तू बोलत होतास. तेव्हा वहिनी म्हणाली होती की जर का काव्याचे लग्न झाले तर आपले खर्च कसे भागतील, त्यामुळे जसं चालले आहे तसंच राहू द्या. तेव्हा तू पण म्हणाला होतास की बरोबर आहे, माझ्या पगारातून तर काय आपण घरातील खर्च भागवू शकत नाही, तर असे सिनेमा वगैरे बघणं तर लांबचीच गोष्ट, निदान
काव्याच्या पैशाने तरी आपले शौक पूर्ण होत आहेत. दादा, तुम्ही तुमच्या दुनियेमध्ये इतके व्यस्त झाला आहात की माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठे असून सुद्धा तुम्ही माझ्याबद्दल कधीच विचार केला नाही. काव्या असे म्हणाली तेव्हा दादा आणि वहिनी दोघेही निरुत्तर होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. हे बघ बाळा, आता या वयामध्ये लग्नाचे स्वप्न पाहणे सोडून दे. एकतर तो परजातीचा आहे आणि वयाने पण तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. हे बघ मुली, ही लोक खूप चलाक असतात. या लोकांकडे मुलींची काहीच इज्जत नसते. मला तर असे वाटत आहे की ते फक्त तुझ्या पैशाकडे बघूनच तुझ्याशी लग्न करायला तयार आहेत. नंतर तुला याचा पश्चाताप होईल मुली, असे भावनिक बोलून आईने आपला शेवटचा डाव तिच्यावर टाकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लोक खूप चुकीचा विचार करत आहात. माझ्या कुटुंबाला पैशाचा लोभ अजिबात नाहीये. माझं कुटुंब तर काव्यासारखी सून मिळाल्यामुळे स्वतःला कायमच नशीबवान समजेल. मी तिला जीवनातील प्रत्येक सुख आनंद देईल. मी तिला असे सुख देईल की ज्यावर प्रत्येक पत्नीचा अधिकार असतो. लग्नानंतर सुद्धा जर काव्याला तुमच्यासाठी पैसे खर्च करण्याची इच्छा असेल तर मला त्यावर काही हरकत नाही. अचानक मेजर साहेबांचा आवाज ऐकल्यानंतर काव्या दचकली. मेजर साहेबने जाणो केव्हापासून बाहेर दरवाजात बाहेर उभे राहून घरातील सर्वांचे बोलणे ऐकत होते. तुम्ही इथे कधी आला आहात? काव्याने अडखळत त्यांना विचारले. काव्या, तू घाईघाई निघाल्यामुळे तू तुझा मोबाईल हॉटेलमध्येच विसरून आली होती, म्हणून तो तुला देण्यासाठी मी इथे आलो आहे. परंतु आता मला असे वाटत आहे की माझ्या मम्मी पप्पांना लग्न पक्के करण्यासाठी इथे येण्याची काही गरज नाहीये. आणि तुम्हा सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छित आहे की आजपासून नव्हे तर आत्तापासूनच काव्याचे सर्व सुखदुःख माझे सुद्धा असेल. तुम्हा लोकांचे सर्व बोलणे मी ऐकलेले आहे, त्यामुळे मी तुम्हा लोकांच्या बरोबर एक क्षण सुद्धा काव्याला राहू देणार नाही. चल माझ्याबरोबर काव्या, आपण आता लग्न करत आहोत. तुम्ही लोक कान देऊ नये का? जर तुम्हा लोकांची इच्छा असेल आणि तुम्हाला योग्य वाटत असेल तरच तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येऊ शकता. आमचे लग्न 1 महिन्यानंतर कोर्टात होईल. तोपर्यंत काव्या आमच्या घरी पाहुणे म्हणून राहील. काव्याच्या कुटुंबाला आपला निर्णय सांगून मेजर साहेबांनी काव्याचा हात धरून तिला आपल्या गाडीपर्यंत नेले. मेजर साहेबांनी काव्याला असे नेल्यानंतर कुटुंबातील तिघेही जणू धूळ उडवत जाणाऱ्या कारकडे फक्त पाहतच बसले. काव्याने मेजर साहेबांच्या खांद्यावर डोके ठेवले व डोळे बंद केले, जणू काही ती आपल्या येणाऱ्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत होती. तर कशी वाटली कथा मित्रांनो? आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.